आज आपण महाराष्ट्रातील जिल्हे हा घटक शिकणार आहोत। तर महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत रे? 36। आता हे 36 जिल्हे आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण जर सांगायला गेलो तर आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपले काही जिल्हे तसेच राहून जातात। म्हणून त्यासाठी एक आपल्याला ट्रिक दिलेली आहे आणि ती ट्रिक अशी आहे की आपण या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे की अग कमला लवकर उठ, पाय धु, चहा भजी रस बनव। आता या वाक्यापासून आपल्याला एक एक पहिलं त्याचं अक्षर घ्यायचंय आणि त्यापासून शब्द बनवायचा आहे, म्हणजे त्या जिल्ह्याचं नाव लिहायचंय। प्रथम अ पासून मी बनवले आहे, अ घेतलेला आहे आणि अ पासून लिहिलेला आहे अहमदनगर, अमरावती आणि अकोला। अहमदनगरलाच आता नवीन नाव आले आहे अहिल्यानगर। त्यानंतर ग पासून घेतलेला आहे गडचिरोली, गोंदिया। त्यानंतर क पासून कोल्हापूर। आता या ठिकाणी काही अक्षर डबल आलेले आहेत, र अक्षर, ल अक्षर, क अक्षर, तर आपण एकदाच घ्यायचं आहे। त्यानंतर म पासून मुंबई उपनगर आणि मुंबई शहर। त्यानंतर ल पासून लातूर, व पासून वर्धा, वाशिम, र पासून रायगड, रत्नागिरी, उ पासून उस्मानाबाद। त्यानंतर ठ पासून ठाणे, प पासून पुणे, पालघर, परभणी आणि त्यानंतर य पासून यवतमाळ। त्यानंतरचं अक्षर आहे ध पासून धुळे। नंतर च पासून चंद्रपूर, ह पासून हिंगोली। त्यानंतर भ पासून भंडारा, ज पासून जालना, जळगाव आणि स पासून संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि सोलापूर। स चे अक्षर जास्त आहेत नंतर ब पासून बीड, बुलढाणा, न पासून नांदेड, नागपूर, नंदुरबार आणि नाशिक। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या वाक्यापासून आपल्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचा अभ्यास करणं एकदम सोपं जातं। एकदम सोपी आणि छान अशी ट्रिक आहे। यामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातील जिल्हे कधीच विसरणार नाही आणि सहज आपण काय करू शकतो, तयार करू शकतो। सर्वांना समजले? तर या ठिकाणी तुम्हाला ते वाक्य दिले आहे आणि प्रत्येक अक्षरात किती शब्द आले आहेत ते या ठिकाणी दाखवलेलं आहे। अ मध्ये 3 आलेले आहेत, मी जे मगाशी सांगितले याच्या आधी की कोणते शब्द आलेले आहेत। ग मध्ये 2, क मध्ये 1, म मध्ये 2, ल मध्ये 1 आलेला आहे आणि व मध्ये 2 आहेत, र मध्ये 2 आहेत। त्यानंतर उ मध्ये 1, ठ मध्ये 1, प मध्ये 3 आलेले आहेत, य मध्ये 1 आहे, ध मध्ये 1 आहे, च मध्ये 1, ह मध्ये 1, भ मध्ये 1 आणि ज मध्ये 2 आहेत। त्यानंतर स मध्ये 5, सर्वात जास्त अक्षर स मध्ये आहेत नंतर ब मध्ये 2, न मध्ये 4। अशा पद्धतीने 36 जिल्ह्यांचा अभ्यास या एका वाक्यामध्ये आपल्याला केलेला आपण दिसून येतोय। तर ये महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांचा अभ्यास आपण या एका वाक्यामध्ये केलेला आहे। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून म्हणजे 19 विद्यार्थी घेणार आणि त्या 19 विद्यार्थ्यांना एक एक शब्द देणार आणि त्या शब्दापासून प्रत्येकाने काय करायचंय, त्या जिल्ह्यांची नावे सांगायची। लक्षात आलं सगळ्यांच्या?